वैसा काम भी करती है. तर चला निघूयात आपण, जाऊयात आपण. पुढे जाऊयात आता, राजकोट किल्ल्यावर जाऊयात, बघूया. चला. करताना लोक फक्त शिवाजीची मूर्ती एवढंच संबोध करतात, म्हणजे एवढंच बोलतात की हां शिवाजीची मूर्ती. अरे महाराज लावायला काय जातं काय तुमचं? शिवाजी महाराज, शिवाजी महाराज आहेत ते. तुमच्या 7 पुस्त्या पण एवढं काही करू शकणार नाही तेवढं त्यांनी एका जन्मात केलंय. तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. चला तर मग आतमध्ये जाऊया, बघूयात. गाईस मस्त हवा सुटली आहे इकडे, एकदम शांत वाटतंय, खूप भारी. चला महाराजांचे दर्शन घेऊया. हो, बघू शकता तुम्ही, इकडे मंदिर आहे आणि इकडे आहेत आमचे महाराज. मित्रांनो इथे आल्यावर एक वेगळी शांतता लाभते, म्हणजे खूप भारी वाटतं, एक नंबर. हो. छत्रपती शिवाजी महाराज. एक नंबर. ते राजमुद्रा लिहिलेली आहे. व्ह्यू एक नंबर येतो इकडून गाईस. बघू शकता तुम्ही, इकडे आहेत महाराज आणि त्याच्या समोरच आहे त्यांचा किल्ला. बघू शकता.
जर इथे यायचं असेल तर तुम्ही सकाळीच येऊ शकता, सकाळीच किंवा संध्याकाळी. दुपारी आला तर जास्त ऊन भेटेल तुम्हाला. एक नंबर, एक नंबर, एक नंबर. खूप भारी मित्रांनो. ही जगातील सगळ्यात उंच मूर्ती आहे महाराजांची. जगातील सर्वात उंच मूर्ती, ती पण मालवणमध्ये, राजकोट किल्ल्यावर. बघूया आता इथे पाया पडूया आणि त्याच्यानंतर मग निघूया. काय वाटतंय, एक नंबर. खूप भारी एकदम मस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. साडेआठच वाजलेत अजून. चला तर मग निघूयात आपण. नक्की या मालवणमध्ये जर आलात तुम्ही, मालवणमध्ये जर तुम्ही मालवणमध्ये आलात फिरायला तर राजकोट किल्ल्यावर नक्की या महाराजांचे दर्शन घ्यायला. आणि एक इथे कचरा वगैरे करू नका. प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे असतील त्या डायरेक्ट कचरापेटीमध्ये टाका, इकडे तिकडे टाकू नका. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.